राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाचा आराखडा तयार करण्यात आला आहे। या आराखड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पुरस्कार देखील प्राप्त केलेला आहे। आपल्या सोबत विशाल नरवडे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। साहेब, आपला अगोदर सर्वात प्रथम TV9च्या वतीने खूप काही अभिनंदन आणि शुभेच्छा। काय सांगाल, पुरस्कार मिळाला आहे? परवाशी मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये 100 दिवसाच्या कार्यक्रमाला अवलंबन केल्यानुसार आपल्याला मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते धुळे जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळाला आहे। यामध्ये आपण विविध निकषानुसार मागचे 50 दिवस ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा परिषद स्तरावर वेबसाईट असेल, सुकर जीवनमान असेल, स्वच्छता असेल, रेकॉर्ड मेंटेनन्स असेल, नाविन्यपूर्ण उपक्रम असतील, अशा विविध मुद्द्यावर आपण काम केल्याने आपल्याला राज्यस्तरीय पहिला क्रमांक हा इथे प्राप्त झालेला आहे। नक्कीच या ठिकाणी कशा म्हणजे परिस्थितीमध्ये ती स्पर्धा झाली, किती CO यात सहभागी झाले, तर किती विभाग सहभागी झाले होते? तर यामध्ये सर्वप्रथम नाशिक विभागातला आपल्या 5 जिल्ह्याची स्पर्धा झाली। अशा 6 विभागातून 6 CO निवडण्यात आले। नंतर ते राज्यस्तरीय सचिव महोदयांकडे ती तपासणी केली आणि मग सचिव महोदयाच्या पातळीवर या COंची राज्यस्तरीय निवड झाली। यामध्ये 10 प्रकारचे निकष होते, प्रत्येक याला मूल्यांकन होतं। त्यामध्ये वेबसाईट किती ॲक्सेसिबल बनवण्यात आली, युजर फ्रेंडली केली, रेकॉर्डमध्ये किती अभिलेख नष्ट करण्यात आले, रेकॉर्ड होम अपग्रेड केली, तसेच सुकर जीवनमान करण्यासाठी लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आपण काय उपक्रम हाती घेतले, त्याचप्रकारे आपल्याला स्वच्छता असेल, बेसिक सुविधा असतील, व्हिजिटर जे येतात त्या व्हिजिटरसाठी आपण कक्ष कसा तयार केलेला आहे, अशा प्रकारे विविध गोष्टींना वेगवेगळे मार्क देण्यात आले होते आणि त्यांच्या रँकिंगनुसार हे प्राईज ठरवण्यात आलं आहे। नक्कीच सर, पण हे करताना आपण धुळे जिल्ह्यात नेमक्या कुठल्या पद्धतीच्या योजना राबवल्यात आणि त्या कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांसमोर सादर केल्या? आपण सर्वांना अवगत आहे की सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सर्वत्र सुरू आहेत आणि राज्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण धुळे जिल्ह्यात राबवत आहोत। कॉपीमुक्त अभियानामध्ये आपण ऑनलाईन झूम ऑडिओ व्हिडिओ लिंक वापरून लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये आपण जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थ्यांना बघू शकतो। त्याच्यामुळे 100% पारदर्शकतेने या परीक्षा पार पाडत आहोत। तसेच धुळे जिल्ह्याला 93,000 घरकुल लाभार्थी हे राज्यातील सर्वात 5वं मोठं टार्गेट प्राप्त झालेलं आहे। आपल्या जिल्ह्याला केवळ 4 तालुक्यातून सुद्धा त्या घरकुल मंजुरी करण्यात आणि त्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आपल्या जिल्ह्याची कामगिरी ही अग्रेसर राहिली आहे। अशा विविध उपक्रमाची ते मांडणी झाली आणि त्याला त्यांनी ॲप्रिशिएट केलं गेलं आणि त्याच्यामुळेच आपल्या सर्व टीमला धुळे जिल्हा परिषदेचा हा बहुमान मिळण्यास सोपा झाला आहे। नक्कीच यानंतरच्या उपाययोजना काय असतील किंवा जिल्ह्याला पुढे नेण्यासाठीच्या पुढच्या उपाययोजना कशा असतील? आपल्याला जीवनमान सुकर करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक तरी स्मशानभूमी असावी असं आपण ठरवलेलं आहे। तसेच आपली वेबसाईट ही सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांना कशी ॲक्सेसिबल करून देण्यात येईल यावर आमचा फोकस असणार आहे। तसेच व्हिजिटरने आम्हाला दिलेल्या फीडबॅकनुसार तक्रार निवारण प्रणाली सुधारणार आहे आणि तक्रार निवारण करण्यासाठी लागणारे सरासरी दिवसाची संख्या कशी कमी करता येईल यासाठी आपला आहे। आणि शेवटचा फोकस हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या टेक्नॉलॉजीचा प्रशासनात आपला वापर कसा वाढावा जेणेकरून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीमध्ये सुधारणा होईल। नक्कीच या ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांचं जीवनमान कशा पद्धतीने सुकर होईल यासाठीचा प्रयत्न येणाऱ्या काळात देखील आम्ही करणार आहोत, असं या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले विशाल नरवडे यांनी व्यक्त केलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।